नमस्कार. हवामानासंदर्भातली एक महत्त्वाची घडामोड आपण पाहणार आहोत. 25 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हवामानशास्त्रज्ञ म्हणतात की हा चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतो. तर भारताला त्याचा काय धोका आहे ते आपण पुढे या व्हिडिओतून पाहूया. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जर हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात विकसित झाला तर त्याला सेनियर हे नाव देण्यात येईल. म्हणजे सिंह हे नाव संयुक्त अरब अमिरातने सुचवलंय, जे उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांची नावे देणाऱ्या 13 सदस्य देशांपैकी एक देश आहे. आता याबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याची उत्तरं देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता हे चक्रीवादळ कधी तयार होऊ शकतं त्याबाबत सवाल उपस्थित होतोय. तर यावर IMDच्या हवामान सूचनानुसार सध्याचा कमी दाबाचा जो पट्टा आहे तो 24 नोव्हेंबर पर्यंत कमी होऊन डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता आहे. नंतर अंदाज असा आहे की 26 नोव्हेंबरच्या सुमारास हा डिप्रेशन चक्रीवादळात म्हणजेच सायक्लॉनिक स्ट्रोम बनू शकतो. पण त्याचा नेमका मार्ग म्हणजेच कोणत्या किनाऱ्यावर येईल हे अजून निश्चित नाही. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ हे लक्षात घेऊन अनुमान देत आहेत की आता कोणत्या भागावर परिणाम त्याचा होण्याची शक्यता जास्त आहे. तर अंदमान आणि निकोबार या बेटांवर सर्वाधिक त्याचा परिणाम होईल. येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होईल. 24 ते 204 मिलीमीटर दर 24 तास इतका पाऊस येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग देखील वाढेल. या भागामध्ये सध्या अंदाजानुसार वारे 35 ते 45 किलोमीटर प्रति तास एवढे राहतील आणि नंतर 25 नोव्हेंबर नंतर 65 किलोमीटर प्रति तासापर्यंत वेग वाढू शकतो वाऱ्याचा. तामिळनाडू, पुद्दुचेरी प्लस कराकील या ठिकाणी 23 ते 24 नोव्हेंबर दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येऊ शकतो. कोस्टल आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा या भागामध्ये देखील 23 ते 24 नोव्हेंबरमध्ये जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. IMDने समुद्रातील मच्छीमारांना देखील आवाहन केलंय. त्यांनी अंदमान समुद्रामध्ये 25 नोव्हेंबर पर्यंत तरी समुद्रात जाणं टाळावं असा सल्ला दिलाय. यातला तिसरा महत्त्वाचा प्रश्न, हवामानाचा अंदाज आणि धोके काय आहेत. तर सध्या वादळाचा मार्ग अनिश्चित आहे. हवामानशास्त्रज्ञ कोणत्या किनाऱ्यावर हे वादळ येईल याबाबत वेगवेगळे मॉडेल्स सांगतात, परंतु अजून काही ठोस कल दिलेला नाहीये. किनारपट्टीवर मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रामध्ये खराब समुद्राच्या स्थितीची शक्यता इथे वर्तवली आहे. आता यामुळे काय होईल तर रहिवाशांना आणि मच्छीमारांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. खास करून अंदमान आणि निकोबार या दोन ठिकाणी जर याचा प्रभाव सर्वाधिक असेल, 23 ते 28 नोव्हेंबर पर्यंत इथे सतत पाऊस वाढू शकतो. त्यामुळे लोकांनी हवामान विभागाच्या अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय. आता याबाबत सुरक्षिततेचे सल्ले काय देण्यात आले आहे. समुद्रात काम करणाऱ्या मच्छीमारांना सध्या समुद्रात जाणं टाळावं हे सल्ला देण्यात आलाय. हवामान बदलू शकतो हेही लक्षात घेऊन तटीय भागातील लोकांनी अधिकाधिक हवामान जे सूचना आहेत आणि इमर्जन्सी अपडेट्स त्याचंच पालन करावं. पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करावी हा देखील एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आलाय. सोबतच घरातील पाण्याचा मार्ग बंद करणे आणि आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाच्या मदतीची तयारी ठेवणे हे देखील महत्त्वाचं. शाळा, कार्यालय आणि सार्वजनिक सेवा अद्ययावत हवामान माहितीवरूनच निर्णय घ्यावा. त्याबाबत वेगळा काही निर्णय घेऊ नये. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वाऱ्यांमुळे शाळा बंदही करण्यात आलेल्या आहेत आधीपासूनच. तर यातला निष्कर्ष काय निघतो की चक्रीवादळ सेनियर नावाची जी शक्यता आहे येण्याची, नाव सुचवलेलं आहे संयुक्त अरब अमिरातद्वारे. आता हे वादळ अंदमान निकोबारमध्ये आधी परिणाम दाखवू शकते आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि इत्यादी भागामध्ये, किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस, वारा वाढू शकतो. पण अजूनही इथे किनारपट्ट्यांवर याचं येण्याचं जे काही प्रमाण आहे ते फार कमी असेल किंवा तीव्रता कमी असेल असंही बोललं जात आहे. तीव्रतेचा अजून निश्चित मार्ग अदृश्य आहे. म्हणूनच नेहमीच हवामान खात्याचा अधिकृत जो अपडेट असतो त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण नेहमीच हवामान विभागाने दिलेला अंदाज हा खरा ठरतो असंही नाही. त्यामुळे सावधगिरी आपल्याला बाळगावी लागेल. तुमचं मत याबाबत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका.